आज मी उपवास स्पेशल साबुदाणा खीर बनवून दाखवणार आहे। बनवायला अतिशय सोपी आणि महत्त्वाचे म्हणजे जास्त वेळही लागत नाही। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये साबुदाणा 3 ते 4 चमचे मी घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा स्टार्च निघेपर्यंत मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 5 ते 6 तास भिजत ठेवलेला होता। तर आता इथे छान असा भिजलेला सुद्धा आहे आणि छान फुललेला देखील आहे। कढईमध्ये दूध तापत ठेवलेलं आहे। छान अशी 4 ते 5 मिनिटं आपण उकळी काढून घेणार आहोत। दुधाला सतत ढवळत राहायचं आहे। दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। दूध सुद्धा घट्ट झालेलं आहे। आता आपण वेलची पूड टाकून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण साबुदाणे घालून घेणार आहोत। आता 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता मी काजू आणि बदामाचे तुकडे टाकून घेणार आहे। त्यानंतर 4 ते 5 चमचे साखर ॲड करणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। खिरीला छान अशी उकळी आलेली आहे आणि खीर घट्ट सुद्धा व्हायला लागलेली आहे। तर खीर जास्त घट्ट करायची नाही, कारण थंड झाल्यावर आणखी ती घट्ट होणार आहे। आता आपण मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत। आता गॅस बंद करून घेऊया। आता आपली ही साबुदाणा खीर इथे रेडी झालेली आहे। ही तुम्ही गरमागरम किंवा थंड खाऊ शकता। ही साबुदाणा खीर तुम्ही सणासुदीच्या दिवशी किंवा वेगवेगळ्या उपवासाच्या दिवशी अगदी सहजपणे झटपट बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।